विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBC कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटेशनल ज्योमेट्री 2019 पॅटर्न सेमिस्टर 4 फॉर बॅकलॉग स्टुडंट्स. मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण बेझियर कर्व वर आधारित एक एक्झाम्पल एप्रिल 2025 च्या क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन नंबर 3A सोडवतो आहोत. एक्झाम्पल असं होतं बघा. फाइंड the parametric equation of Bezier curve determined by control points B0, 02, B1, 23, B2, 32 and B3, 20. Also find position vector of point at t is equal to 0.2. म्हणजे पहिल्यांदा आम्हाला पॅरामेट्रिक इक्वेशन काढायचं आणि त्यानंतर त्यामध्ये t ची किंमत 0.2 घेऊन आम्हाला पोझिशन वेक्टर काढायचा आहे. सोल्युशन बघा. वी हॅव गिवन 4 कंट्रोल पॉइंट्स. आम्हाला 4 कंट्रोल पॉइंट्स दिलेले आहेत. 1, 2, 3, 4 ते हे आहेत. मग यावरून आपण n ची किंमत काढत असतो. n इज इक्वल टू नंबर ऑफ कंट्रोल पॉइंट्स -1. जितके कंट्रोल पॉइंट्स आहेत त्यापेक्षा 1 न कमी ही n ची किंमत असते. कंट्रोल पॉइंट 4 आहेत, 1 न कमी केला 3. सो n इज इक्वल टू झाला 3. आता पॅरामेट्रिक इक्वेशन PT ने डिनोट करतात ऑफ बेझियर कर्व आणि इज गिवन बाय. आणि ते कसं लिहितात ते बघा. पॅरामेट्रिक इक्वेशन PT इज इक्वल टू JN0T B0 प्लस JN1T B1 प्लस JN2T B2 इन दिस वे अप टू n JNNT BN. पण मित्रांनो आपल्याला या ठिकाणी n ची किंमत दिलेली आहे. माहित आहे आपल्याला n इज इक्वल टू 3 आहे आणि आपण इथं i ची किंमत जी घेणार ती 0, 1, 2, 3 घेणार. n जर 3 आहे तर i ची किंमत 0 पासून 3 पर्यंत घ्यायची असते. म्हणजे 4 कंट्रोल पॉइंट झाले. 1, 2, 3, 4. ओके. आता या इक्वेशन मध्ये जर मी n इज इक्वल टू 3 ही किंमत ठेवली तर हे इक्वेशन कसं होईल बघा. PT इज इक्वल टू JN च्या जागी 3 0T B0 प्लस n च्या जागी 3 J31T B1 प्लस J32T B2 प्लस J33T B3. हे झालं रिक्वायर्ड पॅरामेट्रिक इक्वेशन. मित्रांनो J30T J31T J32T J33T ह्यांच्या किमती आपण कशा काढतो किंवा कशा काढल्या ते बघूया. मग ह्यांच्या किमती आपण इथं भरलेल्या आहेत आणि त्यावरून पुढे पॅरामेट्रिक इक्वेशन लिहिलेलं आहे. तर आपण यांच्या किमती काढू. 1, 2, 3 आणि 4. ओके. त्या किमती काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरणार आहोत JNIT. ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला असा आहे NCI. हा जो गोल ब्रॅकेट असतो ना त्याला आपण कॉम्बिनेशन म्हणतो. NCI C फॉर कॉम्बिनेशन. मग T⁻² हा I लिहायचा इंटू 1 - T raised N -I लिहायचा असतो. हा फॉर्म्युला नीट लक्षात घ्या. यामध्ये n ची किंमत 3 घ्यायची आणि I ची किंमत 0, 1, 2, 3 घ्यायची. ओके. हा जो I दिसतोय त्या ठिकाणी 0 मग 1 मग 2 आणि मग 3 घ्यायची आणि प्रत्येक वेळेस n ची किंमत मात्र 3च घ्यायची. चला आपण I ची किंमत 0 घेऊया. या फॉर्म्युल्यात ठेवू. इथे येईल n च्या जागी 3 I च्या जागी 0 हा T. म्हणजे याची किंमत मी काढतोय. n च्या जागी 3 I च्या जागी 0 I च्या जागी 0 I च्या जागी 0 आणि n च्या जागी 3. अशा किमती भरल्यानंतर हे कॉम्बिनेशन आहे. कसं सोडवतो आपण. फॅक्टोरियल 3 अपॉन या दोघांच्या वजा बाकीचं फॅक्टोरियल आणि मग 0चं फॅक्टोरियल.
t⁻0 म्हणजे किती 1. कोणत्याही संख्येचा 0 घात असेल त्याची किंमत 1 असते. मग 1 - t⁻³ - 0 म्हणजे 3. हा फॅक्टोरियल 3 मी सध्या तसंच ठेवला. ही वजाबाकी केली ती वजाबाकी 3च येणार आहे आणि फॅक्टोरियल 0 ची किंमत 1 असते. मग इथं या 1ने याला गुणलं तर शेवटी 3च राहणार हे लक्षात ठेवा. हा 1 याला गुणतोय म्हणजे 1 - t⁻³ हे तसंच राहणार. मग हा फॅक्टोरियल 3 कट होईल आणि अशा रीतीनं J30t ची किंमत काय मिळाली 1 - t⁻³ ही पहिल्याची किंमत आहे. आता आपण आय ची किंमत 1 घेतोय. i = 1 घेता. मग J31t याची किंमत काढायची. हे सेकंड तुम्हाला पाहिजे होतं. 3C1 t⁻1 (1 - t⁻³ - 1). मग हा 3 फॅक्टोरियल, या दोघांच्या वजाबाकीचं फॅक्टोरियल आणि याचं फॅक्टोरियल. t⁻1 म्हणजे फक्त t, 1 - t⁻³ - 1 म्हणजे 2. मग हा फॅक्टोरियल तसाच ठेवला. ही वजाबाकी केली. 1चं फॅक्टोरियल 1च असतो. फॅक्टोरियल 2 ना 1 ने मल्टिप्लाय केलं तर फॅक्टोरियल 2च राहणार आहे. हा t आणि हा 1 - t⁻². मग आता ह्याला सोडवतोय आपण. फॅक्टोरियल 3 कसं सोडवतो आपण? पहिल्यांदा 3 लिही इंटू 1 न कमी कर म्हणजे 2 फॅक्टोरियल घेऊन थांब, कारण छेदात सुद्धा फॅक्टोरियल 2च आहे. म्हणजे हे फॅक्टोरियल 2 आपल्याला कट करता येईल. हा t, हा 1 - t⁻² जसा तसा. मग इथं उरला फक्त 3. हा t 1 - t⁻² ही झाली सेकंड. म्हणजे J31t ची किंमत झाली ही. आता आपण आय ची किंमत 2 घेतोय. i = 2. J32t 3C2 असं तू लिहिशील. या इथं टीचा स्क्वेअरच लिहिशील आणि 1 - t⁻³ 3 - 2 असं लिहिशील. मग ह्याला कसं सोडवणार? फॅक्टोरियल 3 लिहिशील. छेदामध्ये या वजा बाकीचं फॅक्टोरियल घेशील आणि सेपरेट याला फॅक्टोरियल लिहिशील. हा t². इथं 3 - 2 म्हणजे 1. 1 - t⁻1 म्हणजेच 1 - t फक्त. मग हा फॅक्टोरियल 3 मी तसाच ठेवला. ही वजाबाकी केली ती 1 आली. हा फॅक्टोरियल 2 तसाच ठेवला. 1चं फॅक्टोरियल 1 असतो. 1 ने याला मल्टिप्लाय केलं तर फॅक्टोरियल 2च राहणार आहे. हा फॅक्टोरियल 3 आपण कसा सोडवणार? 3 इंटू फॅक्टोरियल 2. फॅक्टोरियल देऊन थांबायचं कारण छेदात फॅक्टोरियल 2च आहे. म्हणजे हे कट केले तर इथं उरणार फक्त 3. हा t², हा 1 - t ॲज इट इज. आणि अशा रीतीनं J32t ची किंमत झाली 3t² 1 - t. याला आपण थर्ड असं म्हणणार. फायनली आय ची किंमत 3 घ्या. J33t याची किंमत काढायची. दॅट इज इक्वल टू 3C3 t⁻³ आणि 1 - t⁻³ 3 हे मायनस हे घ्यायचं असतं. आता हे मायनस हे तर 0 होणार आहे. हा t³ तसाच राहील. याला आपल्याला सोडवायचंय. फॅक्टोरियल 3 लिहिशील अपॉन या दोघांच्या वजाबाकीचं फॅक्टोरियल आणि सेपरेट याचं फॅक्टोरियल. तुला माहिती आहे यांची वजाबाकी 0 येते म्हणजे हा फॅक्टोरियल 3, यांची वजाबाकी 0 त्याचं फॅक्टोरियल, हा फॅक्टोरियल 3. हा t³ जसं तसा. हा रेस टू 0 आहे. कोणाचाही 0 घात असेल तर त्या राशीची किंमत 1 असते म्हणून इथे लिहिलं 1. आणि मग 1 ला t³ ने गुणलं तर फक्त t³ राहणार. हा फॅक्टोरियल 3 आहे. 0चं फॅक्टोरियल 1 असतं. 1 इंटू फॅक्टोरियल 3 परत गुणाकार फॅक्टोरियल 3 येणार. हा t³ हे कट झालं म्हणजे इथं उरलं फक्त t³. आणि अशा रीतीनं J33t याची किंमत झाली t³. ही
तुम्हाला पाहिजे होती ती चौथी किंमत. आता मित्रांनो 1, 2, 3 आणि ह्या 4 किमती मागं आपण जो फॉर्म्युला लिहिला त्यात सबस्टिट्यूट करायच्या आहेत. आता हे बघा फ्रेंड्स, आपण इथपर्यंत फॉर्म्युला लिहिलेला होता. या फॉर्म्युल्यात आम्हाला याची 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 आणि याची किंमत काढायची होती, जी आपण नुकतीच काढलेली आहे. तुम्हाला माहिती आहे हे तर पॅरामेट्रिक इक्वेशन आहे. इज इक्वल टू आपण याची किंमत काढली होती बघा 1 मायनस टी ब्रॅकेट क्यूब, हा B0 जसा तसा, प्लस आपण याची किंमत काढली होती 3t 1 मायनस टी ब्रॅकेट स्क्वेअर, हा B1 जसाच्या तसा. आपण याची किंमत काढली होती 3t स्क्वेअर 1 मायनस टी, हा B2 जसाच्या तसा. आणि फायनली आपण जे 3t याची किंमत काढली होती t क्यूब, हा B3 जसाच्या तसा. मित्रांनो हे कंट्रोल पॉइंट आहेत, B0, B1, B2, B3. मग आपण ह्या कंट्रोल पॉइंटच्या किमती लिहून टाकू ना. हा 1 मायनस टी ब्रॅकेट क्यूब जसाच्या तसा, याची किंमत 0, 2, हे जसंचे तसं. हा कंट्रोल पॉइंट 2, 3, हे जसंचे तसं. हा कंट्रोल पॉइंट 3, 2 आणि फायनली हे जसंचे तसं आणि हा कंट्रोल पॉइंट 2, 0. ओके. आता मित्रांनो हे झालं पॅरामेट्रिक इक्वेशन, म्हणजे तुम्हाला विचारलेल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. फाइंड पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ बेझियर कर्व. तर हे बघा, हे आहे पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ बेझियर कर्व. आता आपण इथं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी टी ची किंमत 0.2 ठेवूया. तर बघा फ्रेंड्स, हे ते पॅरामेट्रिक इक्वेशन आपण मगाशी मिळवलेलं होतं. या ठिकाणी आपल्याला टी ची किंमत 0.2 ठेवायची. हे बघा, टीच्या जागी मी ठेवला 0.2, ब्रॅकेटमध्ये 1 मायनस टी, 1 मायनस टी म्हणजे 0.2, त्याचा क्यूब, हा कंट्रोल पॉइंट जसा तसा, प्लस हा 3t ची किंमत 0.2 इथं लिहिला 0.2, त्याचा स्क्वेअर, हा कंट्रोल पॉइंट जसाच्या तसा. पुढं हा 3t ची किंमत 0.2 त्याचा स्क्वेअर, इथं टीच्या जागी मी 0.2 लिहिलं, हा कंट्रोल पॉइंट पुढं जसाच्या तसा. फायनली हा टी, त्याची किंमत 0.2 त्याचा क्यूब, हा कंट्रोल पॉइंट जसाच्या तसा. मग P 0.2 इज इक्वल टू, हे बघा ही वजाबाकी केली, ती वजाबाकी आली 0.8 त्याचा क्यूब, हा कंट्रोल पॉइंट, प्लस हा गुणाकार केला तो आला 0.6, ही वजाबाकी केली ती आली 0.8 त्याचा स्क्वेअर, हा कंट्रोल पॉइंट. पुढं हा 3 याचा स्क्वेअर केला तो आला 0.04, ही वजाबाकी केली आहे ती आहे 0.8, हा कंट्रोल पॉइंट जसाच्या तसा. फायनली 0.2 चा क्यूब केला तो आला 0.008 आणि हा कंट्रोल पॉइंट मी जसाच्या तसा लिहिला. मग आता मला हा क्यूब करून घ्यायचा आहे, हा स्क्वेअर करून घ्यायचा आहे. 0.8 चा क्यूब तो येतो 0.512, हा कंट्रोल पॉइंट 0 आणि 2 जसाच्या तसा. हा 0.6 सध्या मी तसाच ठेवला, याचा मी केला स्क्वेअर, 0.8 चा स्क्वेअर झाला 0.64, हा कंट्रोल पॉइंट 2, 3 जसाच्या तसा. मित्रांनो या ठिकाणी हा गुणाकार मी केलेला आहे, हा गुणाकार येतो 0.12, हा 0.8 सध्या तसाच ठेवला 3, 2, हे तसंच ठेवले सध्या तरी. हे राहिलेले छोटे छोटे गुणाकार मी करून घेतो, म्हणून हे मी सध्या तसंच ठेवले. हा गुणाकार केला 0.6 इंटू 0.64, हा गुणाकार येतो 0.384, हा कंट्रोल पॉइंट 2, 3 जसा तसा. मग हा गुणाकार करतो
0.12 इंटू 0.8 हा गुणाकार येतो 0.096. हा 3-2 कंट्रोल पॉईंट सध्या तसाच, याला मी सध्या तसंच ठेवलंय. आता फ्रेंड्स आपल्याला काय करायचं माहिती का, सगळे गुणाकार तर झालेत, मग आपण याने कंसातल्या ह्या दोघांना गुणणार, पण गुणाकाराच्या मध्ये कॉमा द्यायचा. 0.512 न 0ला जर गुणलं तर गुणाकार 0च येणार. कॉमा दिला. 0.512 न 2 ला गुणलं तर तो गुणाकार येणार 1.024. ओके, प्लस याने याला गुणा. 0.384 ने 2 ला गुणलं तो गुणाकार येतो 0.768. हा कॉमा. याने 3 ला गुणलं तो गुणाकार येतो 1.152. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. प्लस हा गुणाकार करा, तो येतो 0.288. हा कॉमा द्या. याने 2 ला गुणा, तो गुणाकार येतो 0.192. ब्रॅकेट कंप्लीट. प्लस हा गुणाकार करायचा आहे. 0.008 ने 2 ला गुणलं तो गुणाकार येतो 0.16. कॉमा द्या. 0.008 ने 0 ला गुणलं तो गुणाकार 0च येणार. आता फ्रेंड्स आपल्याला काय करायचं माहिती का, या प्रत्येक कंसात 2-2 संख्या आहेत. ही 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 आणि ही. प्रत्येक कंसातील पहिल्या संख्येची ऍडिशन करून घ्या, मग कॉमा देऊन दुसऱ्या संख्यांची ऍडिशन करा. ओके, बघा 0 प्लस 0.768 प्लस 0.288 प्लस 0.016 संपल्या, कॉमा दिला. आता सेकंड 1.024 1.152 प्लस 0.192 प्लस हा 0. ह्या संख्या ऍड झाल्यानंतर ती ऍडिशन जर केली ही पहिल्यावाली तर ती येते 1.072. मग सेकंडवाल्यांची ऍडिशन केली तर ती येते 2.368. म्हणजे पी 0.2 ची किंमत किती आली 1.072 कॉमा 2.368. ओके, मग हेच तर ते पोझिशन वेक्टर तुम्हाला विचारलं होतं, म्हणून तुम्ही लिहिलं पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ॲट t इज इक्वल टू 0.2 इज 1.072 कॉमा 2.368. तर मित्रांनो, अशा रीतीनं दोन्हीही प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळालीत. आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.